तर जय शिवराय भावांनो, वाघचा कसा काही गावात आला. नितीनची यात्रा होती, तर आमच्या दाजींच्या फिल्टरवर गेलो. पाण्याचे जार दाजी भरत होते. मग तिथे थोड्या वेळ थांबलो, दाजींबरोबर गप्पा मारल्या. सगळं सामान मी पण गाडीत टाकलं आणि निघालो. आणि गेलो बालिंगा आणायला. बालिंगाला सोडलं, तो काय सरळ चालत नव्हता. त्याला ओढत ओढत गाडीजवळ आणला. मग त्याला उचलून पिकअप मध्ये टाकला. मग निघालो आम्ही देवाच्या दिशेने, मी, चिक्कू, नितीन आणि दाजी. तर आम्ही पोचलो. मग मी पहिल्यांदा देवाच्या मंदिराकडे गेलो. आज जाताना आपण बकरे बोकड कापतो ना, त्याचा नैवेद्य इथं दाखवला जातो. मग ती थोड्या वेळ थांबलो. मग त्यातून बाकीचा प्रसाद बाजूला काढतात आणि आपल्याला नैवेद्य आपल्याकडे माघारी देतात. मग मंदिरात प्रवेश केला. पहिल्यांदा देवाच्या घोड्याचं दर्शन घेतलं. तिथनं पुढे गेलो आतमध्ये, देवाचं दर्शन घेतलं. दर्शन वगैरे झालं. 10-15 मिनिटं थांबलो. मग देवाच्या घोड्याच्या बाजूला भरपूर देवांच्या मूर्त्या आहेत, तिथं पण सर्व देवांचे दर्शन घेतलं. मग बाहेर पडलो. महाराज बाहेर होते. तिथे पारंपरिक वाद्य वाजून कोणाच्या काय समस्या आहेत ते महाराज समजून घेत होते, त्यांचे निवारण करत होते. महाराजांचे दर्शन घेतले. मग मी आलो बाहेर. आमचा बालिंगा कापायचा होता, तर एका जणाला मुंडकी कापण्यासाठी 100, एका जणाला कातरी काढण्यासाठी 200 आणि तुकडे काढण्यासाठी 500, असे 700 रुपयाला आम्ही सगळं ठरवलं. मग मी त्याला धरले पायाला आणि खाली पाडले. मग पाणी पाजून सुरी लावून त्याला कापले. कापून कातडीवर काढून झालती. मग आम्ही गेलो तोडायला तुकडं करण्यासाठी. एका जणाकडे गेलो, त्याला ठरवलं 500 रुपयात. तुकडं बिकडं चांगलं बारीक करून घेतलं त्याच्याकडून. आणि मग निघालो आता आम्ही मटण घेऊन शिजवण्यासाठी. तिथे मला फक्त 2च बोकड कापलेले दिसले, बाकी सगळे बकरेच कापतात लोक. मग आम्ही मटण स्वच्छ पाण्याने धुतले, हळद मीठ लावले आणि मी निघालो घेऊन मटण शिजाय टाकायला. मग नितीन आणि मामांनी तेल गरम केलं. तेल गरम झाल्यावर मामांनी कांदा टाकला तेलामध्ये. कांदा वगैरे सगळं परतून घेतलं मामांनी. मग त्यात हळद मीठ टाकले. मग पातेल्यामध्ये मटण टाकलं शिजण्यासाठी. आम्हाला भूक लागली होती. आम्ही गेलो मंदिराकडे प्रसाद घ्यायला. मंदिराकडे बाहेरून येणाऱ्यासाठी मटण भाकरीचा प्रसाद असतो. आम्ही प्रसाद घेतला आणि परत मंदिराकडे आलो. पारंपरिक धनगर समाजाचे नृत्य चालू होते. मग तिथे आम्ही थांबलो, 1 तास बसलो. परत माघारी आलो. आमचं मटण शिजलं होतं. मग नितीनने मटण बाहेर काढलं. मग तिखट टाकून नितीनने भाजी करायला टाकली. मग मी आणि दाजी जरा जेवण करून आलतो, झोपलो आम्ही थोड्या वेळ. 1 तासानंतर भाजी तयार झालती. मग भाजी खाली उतरवली. राहुल मामा वाघमोडे भाजीतली तरी बाजूला काढत होते. मग त्यांनी भाजीतली तरी वगैरे बाजूला काढली. मग आम्ही जेवण करायसाठी बसलो. वाघानी फक्त मटणच खाल्लं आणि अर्धी भाकर खाल्ली. मग नितीन सुद्धा जेवायला बसला. नितीनने जेवण केलं. तोपर्यंत उमेश, शुभम हे सुद्धा आलते. मग ते सुद्धा जेवण करायला बसले. जेवण करून आम्ही निघालो यात्रेमध्ये फिरायला. मग थोड्या वेळ फिरलो. थोड्या वेळ महाराजांकडे गेलो. महाराजांचे दर्शन वगैरे झालंय. महाराजांकडून एक ताईत बांधून घेतला आणि थोड्या वेळ तिथं कार्यक्रम बघितला आणि आम्ही निघालो घराकडे. चला भेटूया पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये. जय शिवराय.